रामकृष्ण हरे. सज्जन हो, शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या हरिपाठावर आपण निरूपण करत आहोत आणि आजचा अभंग क्रमांक आहे 23वा. महाराज म्हणतात, आवडीने भावे हरे नाम घेसी, तुझे चिंता त्यासी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे सकळ जीवांचा, करीतो सांभाळ तुझं मोकलील असे नाही, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. निरूपण. नाथ महाराज म्हणतात, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आता आवड, प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न असते. म्हणजे पंचजी ज्ञानेंद्रिय आहेत ना, डोळ्याची आवड पाहण्याची वेगळी असते. संतांच्या डोळ्याची आवड काय असेल? रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, संतांच्या रूप. बाकीच्यांची वेगळी आवड असू शकते, सौंदर्य वेगवेगळ्या प्रकारचे. कानाची ऐकण्याची आवड आहे, पण कोणाला काय आवडतं ऐकायचं, कोणाला काय आवडतं, कोणाला लावणे आवडतात तर कोणाला अभंग आवडतात. म्हणजे त्याची आवड भिन्न भिन्न आहे. सुगंधाच्या बाबतीमध्ये तसंच आहे. वेगवेगळे सुगंध वेगवेगळ्या प्रकारचे लोकांना आवडतात आणि त्याचप्रमाणे जिभेची षड्रसाची आवड प्रत्येकाची भिन्न आहे. तेव्हा ही झाली इंद्रियांची आवड. आणि तसंच विषयाची आवड, वेगवेगळे विषय माणसाला आवडतात. महाराज म्हणतात की आवड मनामध्ये असली पाहिजे. मनाला काय आवडतं, मनाला त्याची सवय लावली पाहिजे आणि त्याचा अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे. आवड आणि भाव हे दोन्ही गोष्टी पाहिजे. अशा दोन्ही भावनेने म्हणजे आवडीने आणि भावनेने जर हरिनाम घेतलं तर तुझे चिंता त्यासी सर्व आहे, त्या भगवंताची तुझ्याकडे चिंता त्याला लागते. म्हणजे तुझी चिंता त्यासी सर्व आहे. त्यासी म्हणजे भगवंताशी सगळी चिंता तुझी आहे. त्याला म्हणतात योगक्षेमम वहाम्यहम, अप्राप्ते प्राप्तिर्योग आणि प्राप्ते परिपालनम क्षेम. योगक्षेमम वहाम्यहम भगवान म्हणतात. तर ज्या भक्ताची आवड आणि भाव हरिनामाबरोबर आहे, म्हणजे आवडीने आणि भावाने हरिनाम घेतलं तर भगवंताला त्याची चिंता लागते. आता अगोदर नाथ महाराज काय म्हणत आले की तुम्ही हरिनाम घ्या, सगळे मुक्ती साधतात, अमुक होतं तमुक होतं, तुम्ही आनंदी होता, साधू संत गेले आनंदी राहे, सगळं झालं. आता मात्र त्यांनी 2 विशेषणं घातलेली आहेत. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये हरिनाम तर घ्या, सगळं साधते असं म्हणले. आणि नंतर हरिनामाची आवड लागल्यावर आता त्यांनी सांगितलं की तुम्हाला नुसतं आता हरिनाम घेऊन नाही चालायचं, तर ते हरिनाम आवडीने घेतलं पाहिजे, भावनेने घेतलं पाहिजे, तरच तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आणि तसं जर केलं तर मग तुला काही खेद करण्याची गरज नाही. दुसरं चरण, नको खेद करो कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. कोणत्याही गोष्ट खेद करू नको, त्याला मग तुझी चिंता आहे, त्याला काळजी आहे. पती लक्ष्मीचा जाणत असे, तो अंतर्ज्ञानी आहे, तो सर्वज्ञानी आहे. भगवंताला त्या भक्ताचं सर्व काही मग कळतं. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही, तो सगळ्या जीवांचा सांभाळ करतो. तेव्हा तुला तो मोकलील असं नाही,
तुझ्यावर दुर्लक्ष करील असं नाही, तर त्याची सगळी तुझी चिंता त्याला आहे. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. उगीच तळमळ करू नको. जसं असेल ना तसं राहा. म्हणजे याला म्हणतात सकारात्मक राहणं, प्राप्त परिस्थितीमध्ये आनंद मानणं, प्राप्त वस्तूचा उपयोग करणं आणि त्याच्यामध्ये समाधानी राहणं. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतुक तो पाहे संचिताचे. संचित म्हणजे साठलेलं, आपणच पूर्वी केलेलं आहे ते साठलेलं आहे, आणि जे भोगायला निघालेलं आहे ते प्रारब्ध आहे. तर कौतुक तो पाहे संचिताचं, जे साठलेलं भोगायला आलेलं आहे. आणि आता आपण वर्तमान करीत आहोत. वर्तमानाच्या ज्या क्रिया आहेत चांगलं वाईट ते पुन्हा संचितामध्ये साठवलं जातं. संचितात साठवलेलं पुन्हा प्रारब्धाने भोगायला येतं, आणि भोगत असताना जे वर्तमानात आपण कर्म करतो ते पुन्हा संचितात साठवलं जातं. असं एक चक्र सारखं चालू आहे. तेव्हा मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. तेव्हा तुका म्हणे काय देवाशी रुसावे, मनाशी पुसावे काय केले. आपणच केलेलं आहे आणि आपण ते भोगायचं आहे. म्हणून जैशी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतुक तो पाहे संचिताचे. कौतुकाने त्याच्याकडे बघ, भोगाकडे. वाईट जरी असलं ना तरी खिलाडू वृत्तीने त्याच्याबरोबर तो एन्जॉय कर, सामील हो, आनंद मान. त्यालाच म्हणतात सकारात्मक राहणे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. तो प्रारब्धाचा भोग आहे तो भोगलाच पाहिजे. हरिकृपे त्याचा नाश झाला. आता प्रारब्ध हे सगळ्याला भोगावंच लागतं असं आपण ऐकत आलेलो आहोत. ऐच्छिक प्रारब्ध असतं, काही प्रारब्ध बलवान प्रारब्ध असतं. वेगवेगळे प्रारब्धाचे प्रकार आहेत. पण हरीची कृपा जर झाली तर प्रारब्धाचा नाश होतो. आता प्रारब्धाचा नाश कोणाचाच होत नाही असं शास्त्र सांगतं. अगदी देवादिकांनासुद्धा प्रारब्ध भोगावं लागलं, रामकृष्णादिकांनासुद्धा प्रारब्ध टाळता आलेलं नाही. मग नाश होतो कसं काय म्हणतात हरीच्या कृपेने. तर नाश होतो याचा अर्थ असा आहे, बाद होतं. हरिभक्ती वाढली, आत्मबल वाढलं आणि तो आनंदी होत इतका आनंद झाल्यानंतर प्रारब्ध भोगत असतं. आपल्याला जे दुःख देण्याचा प्रयत्न करत असतं, पण आपली प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे, भक्तीच्या ज्ञानाची ताकद वाढल्यामुळे त्या प्रारब्धाचं बल कमी होतं. म्हणजे ते प्रारब्ध बाद होतं. एखाद्या खेळातून जसा गडी आऊट होतो म्हणजे बाद होतो, तो खेळाच्या बाहेर जाऊन बसतो. म्हणजे तो मरत नाही, पण खेळण्याच्या योग्यतेचा तो राहत नाही, त्याला बाद झाला असं म्हणतात. त्याला भर्जित बीजन न्याय असं शास्त्रकार म्हणतात. भाजलेलं बीज जर पेरलं तर ते उगवणार नाही. तसं ते प्रारब्ध तर दिसतंय, प्रारब्ध भोगतोय आपण, पण ते आपल्यावर अंमल करत नाही. म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढी दुःख देत नाही, कारण आपली आत्मशक्ती, भक्ती, ज्ञान हे वाढलेलं असतं आणि भगवंताची आपली हमी घेतलेली असते. जसं दुःख असतं आणि चांगल्या डॉक्टरकडे गेलं की इंजेक्शन वगैरे औषध देऊन तो वेदना कमी करतो, तसं त्या वेदना कमी होतात. दुःख तर चालूच आहे ते, पण वेदना शामक भक्ती जी आहे त्या गोळ्या आपण घेतल्या की आपण आनंदमय होतो, आपल्या वेदना कमी होतात. आणि म्हणून अशा अर्थाने हरिकृपे त्याचा नाश झाला म्हणजे बाद झाला असा अर्थ इथे करावा लागेल. तेव्हाच संगतीशास्त्राची लागते. तेव्हा अशा प्रकारचा हा अभंग आहे. महाराज म्हणतात की आवडीने भावाने नाव घ्या, तुमची चिंता सगळं भगवान करणार आहे. सगळ्या जीवांचा तो सांभाळ करतो. जसं असेल तसं राहा, आपल्या प्रारब्धाचं भोगत राहा आणि प्रारब्धाचा बाद होतो भक्तीने, हरीच्या कृपेने, असं शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान वाटीत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.